नमस्कार. या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर सध्या पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस ही सुरू आहे आणि बऱ्याच महिलांना किंवा जेंट्स लोकांना सुद्धा टी-ई-टी किंवा सीटेटमध्ये आपण जे काय नाव टाकलेलं असतं तर त्याच्यामुळे मिसमॅचचा प्रॉब्लेम येतो आणि पुढे प्रोसेस करता येत नाही. तर यासाठी आपण या व्हिडिओमधून नेमकी तुम्हाला यासाठी काय स्टेप करायची तर हे आपण समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला या मिसमॅचचा प्रॉब्लेम सोडवत असताना कोणती अडचण येणार नाही. तर सुरुवातीला काय करायचं आहे, मिसमॅचचा प्रॉब्लेम आपल्याला येईल किंवा येणार नाही याचा विचार न करता सगळ्यात आधी आपलं रजिस्ट्रेशन करायचे. आता तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्ही टेट परीक्षेमध्ये ज्या नावाने परीक्षा दिली तर तेच नाव तुमचं असतं. त्याच्यामुळे हाही प्रश्न तुम्ही विचारू नका की आम्ही टेट परीक्षा या नावाने दिली, इतर कागदपत्र आमची या नावाने आहेत. तर तुम्ही टेट परीक्षा ज्या नावाने दिली तर त्याच नावाने तुमचं टेटचं रजिस्ट्रेशन हे होत असतं. त्याच्यामध्ये बदल करता येत नाही, तुमच्या कॅटेगरीमध्ये बदल होत नाही, तुमची जी जन्मतारीख वगैरे असेल ते सगळं तुमचं टेटमध्ये जे तुम्ही टाकले तेच येतं. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. आता तुम्ही काय करायचं, तुमची पुढची जी माहिती आहे ती भरायची. तुमची ॲड्रेस असेल किंवा तुमचं क्वालिफिकेशन असेल या सगळ्या माहिती तुम्ही भरायच्या आणि त्यानंतर तुमची टी-ई-टी आणि सीटेटची माहिती भरण्याच्या स्टेपवरती तुम्ही येणार. तर त्यावेळेस तुम्ही टी-ई-टी आणि सीटेटची माहिती भरत असताना टी-ई-टी ज्या नावाने दिली तसेच सीटेट ज्या नावाने दिले तर त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे, जर नावामध्ये मिसमॅच असेल, म्हणजे समजा तुमचं पहिलं नाव वेगळं असेल, दुसरं नाव वेगळं असेल, तिसरं नाव म्हणजे तुमचं आडनाव हे वेगळं असेल किंवा त्याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्याच वेळेस तुमचा मिसमॅचचा प्रॉब्लेम येत असतो. जर तुमचं पहिलं नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे जर सगळं सेम असेल तर तुम्हाला खाली काहीही प्रॉब्लेम येत नाही, मिसमॅचचा प्रॉब्लेम येत नाही. तर ज्यांना असा मिसमॅचचा प्रॉब्लेम येईल तर त्यांनी काय करायचं, इथं घाबरायचं नाही. तुमची पाठीमागची जी काही सगळी माहिती असते तुमची सेव्ह असते. मग तुम्ही काय करायचं, मिसमॅचचा प्रॉब्लेम तुम्हाला आला की त्या ठिकाणी खाली सगळ्यात खाली तुम्हाला चेंज इन रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा, रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा हा एक टॅब आहे. त्या टॅबवरती जायचं आणि तुम्हाला ज्या ठिकाणी म्हणजे मिसमॅचचा प्रॉब्लेम येतोय, टी-ई-टीच्या नावामध्ये येतोय किंवा सीटेटच्या नावामध्ये येतोय. जर तुम्ही टी-ई-टी मध्ये पण तुम्हाला मिसमॅचचा प्रॉब्लेम येतोय आणि सीटेटमध्ये पण येतोय तर तुम्ही दोन वेगवेगळ्या रिक्वेस्ट पाठवायच्या. म्हणजे टी-ई-टीच्या जे रिक्वेस्ट चेंजचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर टी-ई-टी सर्टिफिकेट प्रमाणे तुमचं जे काही नाव आहे ते टाकायचे, जी सगळी माहिती आहे ती टाकायची, सर्टिफिकेट वगैरे अपलोड करायचं आणि तुम्ही ती रिक्वेस्ट पाठवायची. नंतर सीटेटमध्ये पण तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल मिसमॅचचा तर तिथं पण तीच प्रोसेस करायची आणि तुम्ही माहिती ती पुढे पाठवायची, म्हणजे फॉरवर्ड करायची. तर लक्षात घ्या की तुम्हाला मिसमॅचचा प्रॉब्लेम येत असेल तर मिसमॅचचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आधी ही तुम्हाला प्रोसेस करायची. ही प्रोसेस तुम्ही केली म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायची असेल तर तुम्ही जवळचा जिल्हा चूज करायचा. तुम्ही रिक्वेस्ट पाठवत असताना टी-ई-टी किंवा सीटेटची रिक्वेस्ट पाठवत असताना तुम्ही जवळचा तुम्हाला जो काही जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये जायचंय, जिल्हा परिषदेमध्ये तुमचं जे म्हणजे शिक्षणाधिकारी कार्यालय आहे प्राथमिक त्या ठिकाणी जायचे. त्यामुळे तुमचा जवळचा जिल्हा कोणताही असू द्या, तुमचा स्वतःचाच पाहिजे असं बिलकुल नाही, कोणताही असू द्या, तर तो जिल्हा तुम्ही चूज करा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही रिक्वेस्ट पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करा, ज्या दिवशी म्हणजे वर्किंग डे असेल, बरोबर, वर्किंग डे असला पाहिजे त्या दिवशी तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये जा, जिल्हा परिषदेमध्ये जा. तुम्ही तुमची जे काही कागदपत्र, ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचं टेट परीक्षेचं हॉल तिकीट असेल, ते सगळं तुम्ही तिथं घेऊन जायचे. म्हणजे तुम्ही या नावाने परीक्षा दिली होती किंवा महिलांच्या बाबतीमध्ये समजा गॅजेट असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल, तुम्ही तिथं घेऊन जायचंय आणि त्यांना सांगायचं की आमच्या नावामध्ये मिसमॅचचा प्रॉब्लेम येतोय, हा आमचा मिसमॅचचा प्रॉब्लेम आम्हाला सोडून पाहिजे, आम्ही रिक्वेस्ट पाठवली. लक्षात घ्या, तुम्ही रिक्वेस्ट न पाठवता तिथं जाऊ शकत नाही. तुम्हाला तिथं गेलं की म्हणणार तुम्ही परत एकदा रिक्वेस्ट पाठवा, त्यामुळे रिक्वेस्ट आधीच पाठवायची, म्हणजे तिथं गेलं की तुमचं काम सोपं होईल. तिथे गेल्यानंतर तुमची सगळी कागदपत्र पाठली जातील आणि तुमचा जो काही मिसमॅचचा प्रॉब्लेम आहे तो चेक करून सॉल्व्ह केला जाईल. आणि त्याच्यानंतर परत तुम्ही घरी यायचं आणि किंवा या ठिकाणी तुम्हाला जसा परत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा त्यावेळेस तुम्ही तो ऑनलाईन फॉर्म जसं तुमचं नाव आहे त्याप्रमाणे टाकून तुमची माहिती सेव्ह करायची, तुमची माहिती सेव्ह होईल. इथं तुमचा मिसमॅचचा प्रॉब्लेम म्हणजे संपूर्णपणे या ठिकाणी सॉल्व्ह होतो. तर ही प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस आहे. त्यामुळे लक्षात घ्या की तुमचं टेट रजिस्ट्रेशन हे तुमचं टेट परीक्षा ज्या नावाने दिले तर त्याच नावाने तुमचं या ठिकाणी पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असतं, त्यामुळे बदल होत नाही. मिसमॅचचा प्रॉब्लेम येईल का, अजून काय होईल का अडचणी, हा प्रश्न न विचारता तुम्ही डायरेक्टली पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनची सुरुवात करा. ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट पाठवा, म्हणजे टी-ई-टी आणि सीटेट मध्ये. तसंच या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट अजून जर तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुम्ही टेट परीक्षेमध्ये डेट ऑफ बर्थ चुकीची टाकली होती आणि तुम्हाला ती दुरुस्ती करायची तर त्याची पण तुम्हाला रिक्वेस्ट पाठवता येते. ती सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट पाठवायची, त्या जिल्हा परिषदेमध्ये जायचं आणि तिथं जाऊन मग तुम्ही काय करायचं,
डॉक्युमेंट्स तुम्ही सगळे द्यायची आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून आणायचा. तुमची डेट ऑफ बर्थ सुद्धा चेंज होईल, म्हणजे कोणती जर तुम्ही टेटच्या ऍप्लिकेशनमध्ये चुकीची टाकली असेल आणि आता तुम्हाला ती बरोबर करायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही टेट आणि सीटेटच्या नावामधला आणि डेट ऑफ बर्थ मधला मिसमॅचचा प्रॉब्लेम जो आहे तो अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. बघा अशा आहे की तुम्हाला जे काही सगळी स्टेप आहे मी सांगितलेली आहे व्यवस्थित कशा प्रकारे करायचं. आणि लक्षात घ्या की बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा होतो की आपण मिसमॅचचा जिथे रिक्वेस्ट टाकतो तिथे पाठीमागची या ठिकाणी माहिती सेव्ह असते का, तर ती माहिती सेव्ह असते. तुम्ही रिक्वेस्ट टाका, जिल्ह्यामधून या, 2 दिवसांनी 3 दिवसांनी परत लॉग इन करा. लॉग इन केले की तुमची माहिती पाठीमागची सेव्ह असेल आणि तुम्ही टीईटी सीटेटच्या माहितीपासून पुढे कंटिन्यू करू शकता. काही अडचण येणार नाही. सगळा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगितल्यात. हीच प्रोसेस फॉलो करा, बाकीची तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुमच्या वडिलांच्या नावाची इतर तुमचे काही डॉक्युमेंट असतील, टेटला जे नाव आहे ते वेगळं असेल, याच्यामुळे तुम्हाला भविष्यात कोणताही प्रॉब्लेम नाही येणार. याच्यासाठी फक्त तुमच्याकडे म्हणजे गॅजेट असणं किंवा मॅरेज सर्टिफिकेट असणं फक्त हे या ठिकाणी गरजेचं आहे. ते असेल की तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आणि तुम्हाला सीटेट संदर्भामध्ये गाईड मिळवायचं असेल, योग्य मार्गदर्शन मिळवायचं असेल, तसेच तुम्हाला बॅच लाईव्ह प्लस त्याकडे जॉईन करायचे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन पासून तुम्हाला लिंक मिळून जाईल. तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता आणि सीटेटची तयारी करू शकता.